नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघू शकता ह्या रोडवर किती ट्रॅफिक जमा झालं आहे. आम्ही बेलापूरला गेलो होतो डीमार्टमध्ये शॉपिंग करायला. येताना आम्हाला ही ट्रॅफिक भेटली आणि एवढी भयंकर ट्रॅफिक होती. 1-1.5 तास झाले आम्ही या ट्रॅफिकमध्ये फसलेलो आणि गाडी अजिबात हलत नव्हती. आणि ट्रॅफिक का लागलं हे पण आम्हाला कळत नव्हतं. पुढे गेल्यावर तुम्हाला दिसेल पूर्ण पाण्याने रोड भरला होता आणि एवढं स्लो चाललं होतं. ट्रॅफिक हळूहळू चाललं होतं ना, की अक्षरशः जे लोक कामावरून येण्या-जाणारे ते रिक्षातनं उतरून पायी-पायी जायला निघाले. तर तुम्ही बघू शकता इथे किती पाणी भरलं आहे आणि हे गेले 2-3 वर्ष कंटिन्युअसली ह्याच रोडवर इथेच पाणी जमा होतं आहे आणि सरकारला हे पाण्याचं काही निवारण करता आलेलं नाही आहे. दरवर्षी या रोडचं काम होतं. ते पैसे काय करतात ते परमेश्वराला माहिती, पण ह्या रोडवर दरवर्षी कन्सिस्टंटली पाणी जमा होतं आहे आणि त्याच्यामुळे नॉर्मल पब्लिकची खूप तारांबळ उडते आणि एवढं भयंकर ट्रॅफिक इथे होतं. जे लोकांच्या पर्सनल गाड्या आहेत ते कधीतरी बाहेर निघतात त्यांचं ठीक आहे, पण जे रोज सकाळी कामावर जातात आणि संध्याकाळी येतात त्यांचं ट्रॅफिकमध्ये सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास असेच जात आहेत. आणि तुम्ही बघू शकता इथे खूप सारे बाईक्स पण तुम्ही बघू शकता बंद पडल्या. जे इलेक्ट्रिक बाईक्स वगैरे असतात ते एवढ्या पाण्यामध्ये त्यांचं काम करणं थांबवून देतात. पुढे पण एक बाईक बंद पडली आहे तुम्ही बघू शकता आणि खूप लोकांचे हाल होत आहेत. तर प्रशासनाने ह्याच्याकडे लक्ष द्यावे ही माझी नम्र विनंती आणि पब्लिकनी पण हा व्हिडिओ प्रशासनापर्यंत पोहोचवला पाहिजे. हा व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल तर नक्कीच या व्हिडिओला शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.